22 जुलै 2025 खोडेगाव शिवारामध्ये आपण रामनाथ हुलसार यांच्या बागेमध्ये फळ फुगवणीसाठी ट्रीटमेंट केली होती। आज 14-15 दिवस पूर्ण झालेले आहेत। आपण जसं प्रॉमिस केलं होतं की आपण 15 दिवसानंतर परत व्हिडिओ घेऊयात आणि जी साईज आहे आणि वजन आहे याच्यामध्ये काय अंतर आलेलं आहे तो बघूयात। आपण 16 तारखेला ज्यावेळेस व्हिडिओ काढला होता, ट्रीटमेंट आपण 22ला घेतली पण 16ला पण व्हिडिओ काढला होता 16 जुलैला, त्यावेळेस जे सगळ्यात छोटं फळ आहे त्याचं वजन 97 ग्राम भरलं होतं, जे मध्यम आकाराचं आहे ते 157 भरलं होतं आणि जे सगळ्यात मोठं आहे ते 200 ग्रामचं भरलं होतं। म्हणजे 100, 150 आणि 200 असं ॲव्हरेज वजन जे आहे आपल्याला झाडामध्ये मिळालं होतं। आणि आपण त्यावेळेस जिथं वजन घेतलं त्या झाडाला सुद्धा आयडेंटिफाय केलं होतं। त्याच्या खाली एक खोड होतं। कुठे ते खोड? हां, या इथं। तर आपण आज वापस एक छोट्या साईजचं, एक मध्यम साईजचं आणि एक मोठ्या साईजचं फळ घेऊयात। आज आहे 6 तारीख 6 ऑगस्ट। आपल्यासोबत खोडेगावचे सरपंच आहेत आदरणीय हुलसार साहेब, सोबत रामनाथ हुलसार जे आहेत आणि योगेश मस्के आणि सरपंचांचे चिरंजीव पण आहेत। तर आपण सर मागच्या वेळेस जे ठरवलं होतं त्या हिशोबाने आपण परत त्याच झाडाखाली आलेलो आहोत। हो हो, एक मध्यम आकाराचं, एक सगळ्यात लहान आणि एक सगळ्यात मोठं, अशा आपण 3 फळं घेऊयात। मागच्या वेळेस सगळ्यात छोट्याचं वजन होतं 97 ग्राम। 97 होतं सर? हो 97। मध्यम आकाराचं होतं 157 ग्राम आणि मोठं होतं 200 ग्रामचं। हो हो, देतो आणून। तर आपण आज परत 3 साईजचे फळं काढलेत, छोटं, मध्यम आणि मोठं। आता छोटं जे आहे ते झालेलं आहे 150 ग्रामचं। 97चं जे 197 होतं मध्यम त्याचं बघूया। 97 हे फक्त 97 होतं, ते 150 हा, झालं। म्हणजे मागच्या मोठं जे 157च्या आसपास मध्यम आकाराचं होतं ते 206 आणि जे 200 ग्रामचं होतं सगळ्यात मोठं 218। म्हणजे सध्या आपल्या लहान आणि मोठं फळ मध्यम जे आहे याच्यामध्ये वजनामध्ये फरक आपल्याला दिसतोय। जिजा आपल्याला जे छोटं फळ होतं 97चं ते 150 झालं, म्हणजे जवळपास 50-55 ग्रामने ते वाढलं छोट्या साईजचं। आणि आपल्याकडे छोटी साईज जास्त होती बागा, बरोबर आहे। मोठ्याचं तर वाढ झाली, मोठ्यात आपलं 20 ग्रामनं वाढ झाली आणि आपल्याला अजून पूर्ण दिवस झालेले नाही, कारण आपल्याला 5च दिवस झाले इफेक्टिव्हली। हा आपलं लेट झालं तर 22ला आपण ट्रीटमेंट तुम्ही घेतली आणि लागू व्हायला 7-8 दिवस लागतात। म्हणजे आपण 1 तारखेच्या 1 ऑगस्टच्या आसपास हे लागू होणं सुरू झालेलं आहे। 147 जे 150चं होतं का ते आपलं 200 झालं, बरोबर। म्हणजे 50-55 ग्रामने आपल्याला लहान साईज मध्ये वाढ आली। म्हणजे तुमचे 100 फळं जरी झाडावर असली तर ते 5 किलोनं वाढ झाली त्याची 10-15 दिवसात एका झाडावर का? हा हा, एका झाडावर 100 फळं जरी असले। किती झाड आहेत आपले सगळे? 800 म्हणजे 805 किलो। एका साईज मध्ये धरलं 4 टन माल वाढला तुमचं एका साईज मध्ये, आणि दुसरा जर धरला आपण 1-2 म्हणजे 5-6 टनानं तुमची वाढ। आणि ही गोष्ट मागच्या 8 दिवसामध्ये झाली, 10 दिवसामध्ये। आणि आपली ट्रीटमेंट 40 ते 45 दिवस कमीत कमी काम करते। आता 45 दिवस तुमची साईज मध्ये फुगवण चालू राहील औषधाची आणि ती सक्रियता राहील। यासोबत तुमची गळ जी होती, आता गळीवर सांगा तुम्ही सांगा सर। आमचा पूर्ण विश्वास बसलेलाच आहे, गळ पूर्ण थांबलेलीच आहे, या वर्षासाठी थांबलेली। आणि अजून काही विश्वास ठेवूनच आम्ही 1 महिन्यापर्यंत आम्ही प्रतीक्षा करू असं वाटतं। हा, थोडा आपल्याला भाव मिळाला पाहिजे, कारण प्रत्येकाच्या अपेक्षा असतात। आपण एवढा खर्च करतोय ते अपेक्षित उत्पादन तिथून आपल्याला मिळालं पाहिजे, बरोबर की? जिजा तुमचं काय म्हणणं आहे सांगा। आता तुम्ही या वाढीत समाधानी आहेत? नाही, वाढत आहे समाधानी आहेत ना, फक्त आता मोहर गळून येते। अच्छा, जिजा मागच्या वेळेस पिवळ्या फळाला तुम्ही हात लावलेला होते पडायचे, आता पडतात का? देठापासून गळ बंद। अच्छा, आता पिवळे फळं आहेत का? अजून तर कोणतंच नाही गळालं, ते गळ नाहीच अजून। एखादं पिवळं फळ तोडून दाखवा ना जरा।
नाही ठीक आहे सर, आपण हे बघा प्रमाणच कमी आहे. पिवळं तुमचं तुम्हाला आम्ही ते ट्रीटमेंटच्या वेळेस म्हटलं होतं, फळाला लवकर कवडी पडणार नाही या ट्रीटमेंट मधून. फळ तुमचं हिरव्याला हिरवच राहील जास्त, कारण जोपर्यंत ते हिरवं राहील तोपर्यंत त्याची फुगवण चालू राहील. कवडी पडल्यानंतर मग रस चालू होऊन तो झाडात, आणि शुगर कंटेंट वाढलं का मग ते फुगवण बंद होऊन जाते, त्याला वेट वाढायला चालू होऊन जातं. मग झाडाची फळाची फुगवण करत राहिलं ना तर मग एका वेळेला आपण वजन घेतलं तर त्याच्या वजनामध्ये आपल्याला म्हणजे 50-60% वाढ दिसते आपल्याला. मग आपली जे हे तंत्रज्ञान आहे या वेळोवेळी आपण जे करतो ते त्याच तांत्रिक पद्धतीनं करतो की जेणेकरून आपली फळाची फुगवण थांबली नाही पाहिजे. फळाची फुगवण थांबली तर मग त्याला फुगवण थांबली का त्याला कलर येऊन जातो, कलर यायला नाही पाहिजे. आता आपल्या बागेमध्ये 90% हिरवी मोसंबी, 90-95%, 4-5% पिवळी झाली, पण ती पण तुमची गळणार नाही. तिच्यात जरी कंटेंट उतरलं ती पण चांगलं वेट देईल तुम्हाला, बरोबर की नाही. आणि याच सोबत सर आपण ही जी ड्रिपची ट्रीटमेंट केली आपण, पिकअप जादू सोबत 1261 जे सोडायला दिलं होतं आपण या 800 झाडामध्ये, याच सोबत आपण यांना काही संजीवकाचे पण स्प्रे दिले होते. जे काही आता बुरशीचे गळ असतील, संजीवकाचे गळ असतील, ते पण ते स्प्रे पण त्यांचे वरतून झालेले, म्हणजे आपल्याला दोन्हीकडून पण कंट्रोल मिळालेलं आहे. एकाच बाजूने दोन्ही बाजूने पण कंट्रोल मिळालेलं. आता हे मोठी साईज आहे का? तमा काढून घेतात झालं का? ही सगळ्यात मोठी साईज आहे तुमच्या झाडातली. ही कुठे भेटली तुम्हाला? 240 ग्राम. नाही असे भरपूर आहे. असे भरपूर आहेत ना? असे भरपूर आहे. हा, मग हे बघा आता हा जे कॅल्क्युलेशन घेतो आपण किंवा याच्यात आपण हे औषधाचं नाव व्हावं म्हणून हा कुठलाच प्रोग्राम चालू नाही. तुम्हाला सगळ्यात अगोदर सांगतो, याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं शेतकऱ्यांच्या लक्षात यावं आपल्या फळांचं वजन काय भरतं. आणि ह्या साईजचे फळं जर आपल्या बागेमध्ये, आता हे वेगवेगळ्या साईज आहे तुमच्या, या साईजचं किती फळ आहे याच्यावर आपल्याला कॅल्क्युलेशन लावता येतं. आपल्या बागेत माल किती, या साईजचं किती, या साईज, याच्यावरून आपल्याला टनामध्ये लक्षात येऊन जातं. आणि मग आपला बाग विकताना आपल्याकडे माल किती आहे ना आपण किती पैसे अपेक्षित ठेवायचे व्यापाऱ्याकडून हे आपल्याला लक्षात येतं. आणि या गोष्टी फार गरजेच्या आहे. नाही फक्त गळदार झाली नाही आपण जवळपास याला काय केलं, लहानातलं लहान झाड आहे, फळं बी लहान लिहायचे, त्याची ग्रोथ झालेली नाही. आणि झाडं मोठं लिहिण इकडं, आणि जे मोठ्याले झाड तिथलं पण तू घ्यायचं असलं तर एखादं घेऊ शकतो आपण तिथलं पण वेळ. तिथले फळं मोठं लिहायचे ना. बघूया आता, पण जर तुम्हाला अजून याच्यापेक्षाही मोठं वाटत असेल घेऊ ना, चला ना. पण मग त्याचं वजन आम्ही एवढं वाढवलेलं नाही बरं का, त्या अगोदरच वाढलेलं असं, पण तिथं गेलो नव्हतं मागच्या वेळेस. आपण त्यावेळी पण त्या पण झाडाचं घ्यायला पाहिजे. ते तुमच्या पंढरपूर यात्रेमुळे वाढलं असेल. काढा त्याच्यात. हे नाही त्या आपण आलो तिकून पाहिलं लय मोठ्याला सुरुवातीला पद्धतीने काढू ही अशी पाहिजे टोपली. घ्या ना मग सर, 3 काढा ते जाऊन रस उतरला नाही. मग काय याचं आपण मिरग्याच्या गुंडीचं सुद्धा वजन घेऊयात. बाजूला फळा करणार म्हणते या बाजूला ठेवायला. आता आपण ह्या फळाचं मागच्या वेळेस वजन घेतलेलं नव्हतं, आज जिजांना मोठं फळ मिळालं म्हणून घेऊन आले ते. चांगले घेतो. द्या, छोटं द्या. याची जर वाढ झाली असेल तर ते पंढरपूर यात्रामुळे झालेली आहे. 150 ग्राम. 150 भरलं ते छोटं. हा ते पहिलं 150च होतं. त्यानंतर हे मीडियम मधलं 265, 270. 270 ग्राम. त्यानंतर हे त्याच्यापेक्षा लहान आहे. 250 ग्राम. म्हणजे 50-55 ग्रामने तुमची ग्रोथ आहे. अशी जे फळ आहे 30-40 ग्राम हो, अजून हे 400 पर्यंत जाईल. 300-350 पर्यंत फळ जाऊ शकतं. अजून याची फुगवण चालू आहे ना, त्याचं कातड पातळ झालंच नाही अजून. त्याच्यानंतर साखर उतरायची, साखर उतरल्यानंतर अजून वजन वाढेल तसं. तर सरपंच या सोबत आपण ही तर साईज केली सर, सोबत याच्यात मिरग्याचा पण माल आहे. प्रत्येक झाडावर कमी प्रमाण जरी असलं तरी आहे आणि जास्त फूट पण आहे मिरग्याची. आता अजून 5 ऑगस्टला आपण मिरग्याचं एखादं ॲव्हरेज फळ काढा तुम्ही. हे मिरग्याचा माल आपला भरपूर लागलेला आहे. तर याच्यामध्ये सुद्धा 3 साईजचे एकदा बघा तुम्ही. आपण एकदा आज बघूयात बरे त्याच्यामध्ये किती वाढ होती वगैरे, आपल्याला नंतर भविष्यात कळेल. हा घ्या ना, त्याच्यात एक छोटी गुंडी घ्या, छोटी मोठी, एक मध्यम आणि एक मोठी. एक अजून याच्यापेक्षा छोटी घ्या, ही खाली. काय गडबड आहे का? हा हा येतो. एक अजून छोटी घ्या, हे एक छोटं वाटेल. आता यांचं आपण सगळ्यात छोट तर आपण गुंडीचं पण वजन घेऊया. जे मिरग्याचा माल आहे 12 ग्रामची 12 ग्रामची छोटी.
16 ग्रामची मोठी आणि 25च्या आसपास 28 ग्रामची सगळ्यात मोठी. 30 ग्राम येते, 28-30 ग्राम. म्हणजे सध्या 12, 16, 28 असं आपलं एक म्हणजे ॲव्हरेज 17, 18, 19च्या आसपास गुंडीचं वजन आपलं आहे. आता तुमचं काय हे जे झालेलं आता जे नियोजन आहे आपलं आतापर्यंत त्याच्यावर नाही, याच्यावरती आम्ही समाधानी आहे. आम्ही महत्वाचं काय आहे, आमची गळच थांबलेली आहे 100%. आता गळीत फक्त आम्हाला आशा काय आहे की लोकांसारखं गळू नये, बस इतकीच आशा आहे. आणि एवढं कम्प्लीट झाल्याच्या नंतर तुमचा प्रयोग पूर्ण 100% यशस्वी झाला असं आमच्या मनात वाटतं. आणि तो झालेला आहे. मागच्या वर्षी जर समजा आपले जून जुलै मध्ये मागच्या वर्षी तर आतापर्यंत याला काही राहिलंच नसतं, मोसंबीच नसते राहिली, फळत नव्हतं, थांबतच नव्हतं ना मागच्या वर्षी. गेल्या वर्षीपेक्षा थांबली पाहिजे. फक्त अजून एक 15 दिवस जरी थांबली तर आमचं एक समाधान. नाही सरपंच समाधान आमचं. सरपंच साहेब कसं असतं, आम्ही तुम्हाला एक ट्रीटमेंट द्यायची म्हणून देत नाही, एक विश्वास खूप महत्वाचा असतो. आणि आमचा जो उद्देश आहे ना आता हे चॅनलवरती व्हिडिओ काढायचा, याला हे लावा ते लावा, आमचं काहीच नाही. जे नॅचरल आहे ते आम्ही तुम्हाला आता कधी आता नॅचरल मध्ये दिलं. बरोबर आहे की नाही, काही अगोदर वेट घेतलं काय, जसं आलो तसं काटा घेतला, तुम्हाला समोर आणलं वेट घेतलं. अजून आपण 15 दिवसानंतर जर याचं वेट बघितलं त्याच्यातले मोठी ग्रोथ दिसेल आपल्याला. बरोबर आहे की नाही. आणि आमचा उद्देश हाच आहे की शेतकरी सुधारला पाहिजे, शेतकरी हुशार झाला पाहिजे. कारण आपल्याला माल पिकवता येतो, वेट घेतलं किती दिवस झाले आपल्याला विकता येत. आपण 16ला घेतलं होतं पण तुम्ही सोडलं 22ला होतं. 22 तारखेला तुम्ही लिक्विड सोडलं, तुमच्याकडून एक 4-5 दिवस लेट झालं. 22ला सोडलं, आज 6 तारीख आहे. बरोबर की नाही, 8-10 दिवस 10-12 दिवस झाले आपल्याला. आणि खरं काम आपलं हे 1.5 महिन्यापर्यंत चालतं. त्याच्यामुळे आम्ही तुम्हाला जो विश्वास देतोय की याच्यानंतर गळ होणार नाही, कारण 1-1.5 महिना आपल्या औषधी काम करत राहणार बागेत आणि आपली फळांची फुगवण चालू राहील. आता यासोबत पुढे जे येणारे सोनेरी माशी वगैरे, कारण त्याचा आपण कंट्रोल स्प्रे मधून करत राहू वेळोवेळी. जिथं तुम्हाला काही बोलायचं शेतकऱ्यांना काही आम्ही कसं काम करतो याच्यावर काही मेसेज द्यायचं. या वर्षीसाठी आम्ही तुमच्यासाठी पूर्ण समाधानी आहे. म्हणजे या वर्षासाठी आतापर्यंत पूर्ण झाडात बी क्वालिटी आली आणि झाडात पण क्वालिटी, पानाची संख्या पण. नाही, जिजांचा सगळ्यात मोठा जो प्रश्न होता तो होता की सर आमची गळ थांबवली. म्हणजे जिजा स्वतः व्हिडिओ मध्ये होता की सर नाही थांबणार गळ, आणि आम्ही म्हणतो थांबल. तर आज 15 दिवसानंतर आम्हाला बी खात्री आली का थांबन म्हणून. आजच्या 8-4 दिवसांना बी वाटत नव्हते थांबन, पण नाही तर तुम्हाला अगोदर काय वाटत, रोडे पाटील काय म्हणतात ते बोलूच राहिले, म्हणलं पण गळ होणार झाल्याशिवाय राहतच नाही. चला, यावर्षी तुमचा मिरग्या माल आहे पण आहे, त्याच्यासाठी तुम्हाला बेस्ट ऑफ लक. कारण मिरग्या माल एकदम कमी फुटलेला आहे, ते तुमचं भविष्य चांगलं आहे. यासोबत आंब्या माल एक चांगल्या रेट पर्यंत आपण न्यायचा प्रयत्न करू, चांगल्या रेट मध्ये विकायचा प्रयत्न करू. अजून मालामध्ये शायनिंग येईल, क्वालिटी येईल, गुणवत्ता वाढेल, वेट वाढेल. आणि आताच आपली गुणवत्ता चांगली दिसते फळांची. बरोबर आहे सरपंच साहेब. शेतकऱ्यांनी पिकवतो तो, त्याला टिकवता यायला पाहिजे आणि त्याला विकता यायला पाहिजे, याच्याविषयी तुम्हाला काय म्हणायचं? नाही, शेतकरी विकायला खूप हुशार आहे, पण काय झालं, माल टिकला पाहिजे. तो टिकत नसल्यामुळं प्रॉब्लेम होतो का तो नाईलाजानं घाबरून सनी शेतकऱ्याला द्यावाच लागतो. म्हणजे खाली आल्याच्या नंतर नाही लागलो. आता असं कॉन्फिडन्स आहे की अजून 15 दिवस जरी थांबलो तर आपल्या पोळ्याच्या नंतर आपण विकू शकतो. जसं आता सोशल मीडियामध्ये तुम्ही 4-5 दिवसापासून बघत असताल की काही पोस्ट येतात की भाव पडले, शेतकरी नुकसानात गेले. तर हे शेतकऱ्याला त्याबद्दल काय घाबरत नाही की गळ थांबलेली, आमचं नुकसान नाही. जर नुकसान असते तर मग आम्ही त्याच परिस्थितीत बाकीचे शेतकरी. त्याला नाही एवढं होत. म्हणजे शेतकऱ्याला 2 समस्या येतात फळबागेत. एक तर सर पहिली गुंडी गळीची समस्या असते त्यावेळेतली, आणि दुसरी ही नंतर फळ पक्व व्हायला लागल्यानंतर जून जुलैची जी गळ असते ती समस्या असते. मग याच्यावर आपण जर वर्षभरात चांगलं नियोजन केलं, कारण आपण यावर्षी सर चॅनलवर जेव्हा बाग हार्वेस्टिंग होतो तिथून पुढं पूर्ण नियोजनाचे व्हिडिओ आपण वेळोवेळी काढून टाकणार आहे. शेतकऱ्यांनी ते बघावेत ते, आणि वेळोवेळी ते नियोजन केलं तर पुढच्या वर्षी तुम्हाला हे घाबरायचं काम नाही. तुम्हीच म्हणाल आपल्याला दसऱ्याला बाग द्यायचं, 15 व्यापाऱ्याला तुम्ही येऊन देणार नाही तुमच्या बाग जरी टिकला. आता 1 महिना जर मोसंबी आमची गळ नाही झाली तर आम्ही त्याच्यानंतरही लगेच तुमचं ट्रीटमेंट घेणार, वेगळं नाही घेणार. पुढचं नियोजन पुढचं नियोजन जे छोट्या गोष्टी असतात बुरशी वगैरे, तर याचं नियोजन आतापासून आम्ही करायला. आणि रामनाथ, आम्ही जो व्हिडिओ घेतो ना याचा उद्देश फक्त आम्ही प्रमोट व्हावं याच्यासाठी नाही करत. आमचा उद्देश असतो की हा व्हिडिओ बघून एखादा शेतकरी जर आमच्यापर्यंत नाही जरी पोहोचलो शकला तो स्वतः तेवढा समजदार व्हावा. आम्हाला भरपूर शेतकरी म्हणतात तुम्ही कॅमेरे घ्या, माईक घ्या, हे करा. म्हटलं नाही, आपल्याला फक्त आपली माहिती पोहोचते ना शेतकऱ्यांपर्यंत,
आणि हा महत्वाचा विषय. अशीच पोचते जास्त. हा, आणि याच्या सोबत तुमची झाडाची पण जी ग्रोथ कसं काय झाली, नाही क्वालिटी फांद्यांचा विस्तार, पानांची क्वालिटी. झाडं अशी नव्हतीच ना, मागच्या वर्षी नव्हती, सगळे पिवळे ढवळे झाडं होते ना. आणि त्याच्यासाठी तुमचा खर्च पण पाहिजे तितका नाहीये, मिनिममच याच्यात आहे. म्हणजे आम्ही अजून नाही आहे आतापर्यंत बी जे तुम्ही खर्चाचं दाखवलं होतं इतका बी खर्च नाही तुमचा. आम्ही जितका करत होतो त्याच्यापेक्षा फक्त अजून 25% तुम्ही, अच्छा, म्हणजे तुम्ही याच्या पलीकडे जास्त खर्च आम्ही करत होता. जास्त करून बघितलेलं आहे, अच्छा, तरी समाधान नव्हतं. तर एवढ्या वेळेस फक्त समाधान आहे. आणखी 1 महिन्याच्या नंतर आम्हाला पक्का रिझल्ट येईल आणि त्याच्यानंतर मात्र तुमचं ओके आम्ही 100% मार्क देणार. आता तुम्हाला 90% मार्क आम्ही देतो. नाही, आम्हाला 25च द्या सध्या. नाही 90% देतो, कारण त्याची थांबलेली आहे ती. आणि आम्ही हक्काने मागणारे लोक आहे सर. बरोबर आहे. तुम्हाला तुमचं एक टार्गेट ध्येय साध्य झालं का, मग आम्ही तुम्हाला हक्कानं मानू. बरोबर, आम्ही तुमचं साध्य करून दिलं. नाही तर साध्य केलं आम्हाला बी काही वाटत नाही ना. अच्छा, दुसरी गोष्ट, हे फळगळ आम्ही नाही थांबवली, ही झाडांनी थांबवली. आम्ही जे काम केलं ते झाडावर केलं. आम्ही प्रत्येक वेळेस याच्यात व्हिडिओ पण तेच सांगतो की जोपर्यंत आम्ही झाडात येत नाही तोपर्यंत आम्ही ट्रीटमेंट सांगत नाही. हेच कारण आहे त्याला. कारण जोपर्यंत आपण झाड बघत नाही, त्याची डेव्हलपमेंट बघत नाही, त्याची ग्रोथ बघत नाही, त्याच्या फळाचा आकार, साईज, सगळ्या गोष्टी बघत, तोपर्यंत आपण काय करायचं हे आपल्या लक्षात येत नाही. आणि ते बघून जर केलं तर मग आपल्याला सगळ्या गोष्टी साध्य होऊन जातात. तेच प्रयत्न केले. चालन. बरं, मला काय म्हणायचं, आता याला मिरग्या माल आहे. हा, मागच्या वर्षी इकडच्या झाडाला मिरग्या माल जास्त होता. झाड पाकच झाली. आता हे ज्याला मिरग्या माल, हे झाड असेच होणार का? नाही, याला आपण आता ताकद द्या. मागच्या वर्षी तुम्ही नियोजन करत नव्हते, तुम्ही जे करत होते तुमच्या पद्धतीने नियोजन करत होते. ह्या वर्षी तुम्हाला मिरग्या माल तसा असताना पानं पण तसे होते, झाडात तेवढी ग्रोथ नव्हती. यावर्षी झाडात ताकद आहे. झाड ते माल सहन करू शकतं, त्याला फुगवू शकतं, तेवढी ताकद आपण देतो वेळोवेळी. आता हे झाड काढायचाच विचारच मग. आणि बरं का थोडं वाचलं ते. बरं का जिजा, आपण जे हे झाड आहे ना, याच्यात फक्त फळ फुगवणीचाच विचार नाही केला आपण या ट्रीटमेंटवर. त्याच्यासोबत झाडांचा पण विचार केला, झाडांच्या पानांचा, फळ फांद्या वाढवायचा, त्यासोबत याच्यावर असलेल्या मिरग्या मालाचा, हा सगळा विचार डोक्यात ठेवून आपण सगळ्या गोष्टी करतोय. नुसतं आपण माल घ्यायचा म्हणून घ्यायचं आणि झाडं खराब करायची, या गोष्टी नाही आपल्याकडे. आपल्याला झाड पण भरपूर दिवस टिकलं पाहिजे, क्वालिटी मेंटेन राहिली पाहिजे, मालही नाही. क्वालिटी असली तरच झाड बी चांगलं राहतं ना. या सगळ्या गोष्टी आपल्याला साध्य करायचे. नाही ते झाड आमचं तोडाचं विचारच होतं बरं का. आमचं लागलं ग्रोथ व्हायला, ते हिरवे पानं होऊ लागले, साईज आता झालं ते मध्ये लगेच गेलं पूर्ण वाढलं. हळूहळू त्याच्यात पण ग्रोथ वाढून जाईल, त्याच्यात याच्या सोबत येऊन जाईल ते. चालेल सर, चालेल. एक मिनिट. हा, एक मिनिट. शेतकरी मित्रांनो, मी संतोष रोडे पाटील, एका शेतकऱ्याचा मुलगा आहे. त्यामुळे शेतकऱ्याचं उत्पादन वाढावं याच्यासाठी आमचे हे प्रयत्न चालू आहेत. या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, याच्यावर कमेंट करा. तुमच्या काहीही समस्या असतील, काहीही अडचणी असतील तर त्याच्यासाठी फळबाग सोबती टीम जो आहे ते रेडी आहे. जरुरी नाही आहे की तुम्ही आम्हाला बोलावं, पण आमचे जेवढे व्हिडिओ आम्ही या चॅनलवर टाकलेले आहेत ते बघा. आमचा उद्देश आहे शेतकरी समजदार पण आहे, पण ती समजदारी त्यांनी त्याच्या बागामध्ये दाखवावी आणि स्वतःचं उत्पादन वाढवावं. बाजारभाव आपल्या हातात नसतो, पण फळ वाढवणं, त्याला टिकवणं यासाठी आपण उत्पादनात वाढ करणं आपल्या हातात आहे. तर बालाजी उलसर साहेब आपले खोडेगावचे सरपंच आणि रामनाथ भाऊ उलसार, आता माझे मित्र, यांच्या बागामध्ये आपण एक सक्सेसफुल ट्रीटमेंट केली. म्हणजे आता 100% सक्सेस आपल्याला महिन्याभरानंतर कळेल की यांची इच्छा आहे की गळ होऊ नये. माल किती का असाय ना, भाव किती का भेटा, गळ होऊ नये. आपण आज जवळजवळ ट्रीटमेंट आजपर्यंत आपण सिद्ध झालो सर, तेवढ्या गोष्टी आतापर्यंत आपण सिद्ध झालो. त्याच्यामुळे आम्ही तुम्हाला 90 गुण दिलेले, 90 गुण दिलेले. फक्त 10 गुण अजून 1 महिन्याच्या पूर्वी आम्ही तेवढे 10 1 महिन्यानंतर देणार. नाही, आमचं काम आहे सांगायचं. योग्य वेळेवर यांनी केलं म्हणून आज हे आपल्याला दिसतं आहे. धन्यवाद. धन्यवाद, धन्यवाद सर. धन्यवाद.